जर त्याच्याकडे काहीच नव्हतं तरीही तो जिंकला, तर मग आपली समस्या काय आहे? हा नुसता प्रश्न नाहीये बरं का. हा एक असा विचार आहे जो आपल्या रोजच्या तक्रारींना एकदम मुळापासून हादरवून टाकतो. आपण अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींवरून किती निराश होतो, सतत आपल्याकडे काय नाही याचाच विचार करत बसतो. पण आज आपण मानवी इच्छाशक्तीची एक अशी अफाट ताकद उलगडणार आहोत जी खरोखरच थक्क करणारी आहे. चला तर मग या सखोल विश्लेषणाला लगेच सुरुवात करूया. आज आपण निक वुईचिच यांच्या अफाट आणि कधीही न थांबणाऱ्या मानसिकतेचा अभ्यास करणार आहोत. केवळ एका सकारात्मक दृष्टिकोनाच्या जोरावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी कशा शक्य केल्या जाऊ शकतात हे आपण यातून पाहणार आहोत. निक यांची ही कहाणी म्हणजे एका अजेय मानसिकतेची ओळख आहे. हे सगळं नक्की कसं सुरू झालं ते आता पाहूया. एक अकल्पनीय सुरुवात, जगाला हादरवणारा जन्म. आता ही परिस्थिती किती भयंकर होती याची जरा आपण कल्पना करूया. एका बाजूला एक असा लहानसा जीव आहे जो जन्माला आला तेव्हा त्याला हात आणि पायच नव्हते, आणि दुसऱ्या बाजूला त्याला पाहणारे डॉक्टर आणि आजूबाजूचे लोक जे पूर्णपणे स्तब्ध आणि धक्क्यात आहेत. साहजिकच आहे, कोणत्याही मुलाचा जन्म म्हणजे आनंदाचा क्षण असतो, पण इथे वैद्यकीय विज्ञानासाठी हे खूप मोठं आश्चर्य होतं. ज्या मुलाला स्वतःचे हातपायच नाहीत तो या जगात कसा काय टिकणार, हा एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात होता. मुळात इथूनच एका महाभयंकर संघर्षाची नांदी झाली होती. सर्वात अंधारे दिवस, बालपणातील संघर्ष आणि बुलिंग. शारीरिक कमतरता ही तर फक्त एक सुरुवात होती. जसा तो मुलगा मोठा होऊ लागला तसतसं हे जग त्याच्यासाठी आणखीनच कठोर होत गेलं. निकसाठी शाळेचा अनुभव म्हणजे एक भयानक स्वप्नच होतं. तिथे त्यांना प्रचंड बुलिंगचा म्हणजेच इतर मुलांकडून होणाऱ्या प्रचंड त्रासाचा सामना करावा लागला. शारीरिक व्यंगामुळे ते इतरांपेक्षा वेगळे दिसत होते आणि नेमक्या याच गोष्टीचा मुलांनी गैरफायदा घेतला. सर्वात क्लेशदायक गोष्ट म्हणजे त्यांना सतत असं ऐकवलं गेलं की तू आयुष्यात काहीही करू शकत नाहीस. जेव्हा समाजाकडून रोज हेच शब्द कानावर पडतात तेव्हा एका लहानशा मुलाच्या मनावर काय आघात होत असेल. हे शब्द म्हणजे अक्षरशः अदृश्य शस्त्रांसारखे होते जे त्यांच्या आत्मविश्वासाचे रोज तुकडे करत होते. 10 हा नुसता एक आकडा नाहीये. हे निक यांचं वय होतं जेव्हा त्यांच्या आयुष्यातील नैराश्याने सर्वोच्च टोक गाठलं होतं. तो सततचा मानसिक त्रास, लोकांचे ते टोमणे आणि स्वतःच्या शारीरिक मर्यादांची जाणीव यामुळे डिप्रेशन इतकं भयंकर वाढलं होतं की वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी त्यांनी आपलं जीवन संपवण्याचा विचार केला होता. जरा विचार करा, ज्या वयात मुलांना जगाचं काहीच भान नसतं त्या वयात हा मुलगा स्वतःचा मृत्यू जवळ करत होता. हा त्यांच्या आयुष्यातला सर्वात खोल आणि अंधारलेला खड्डा होता. मानसिकतेतील बदल, एक सखोल साक्षात्कार. आता आपण त्यांच्या साक्षात्काराचा तो नेमका क्षण पाहूया. मी माझं शरीर बदलू शकत नाही, पण मी माझी मानसिकता नक्कीच बदलू शकतो. हा केवळ एक साधा विचार नव्हता, तर ती एक पूर्ण क्रांती होती. निक यांना हे अगदी लख्खपणे जाणवलं की ज्या गोष्टीवर आपलं नियंत्रणच नाही त्याबद्दल सतत रडत बसण्यात काहीच अर्थ नाही. शरीराचं व्यंग ही एक वस्तुस्थिती होती जी कधीच बदलता येणार नव्हती, पण स्वतःचा दृष्टिकोन तो पूर्णपणे त्यांच्याच हातात होता. हाच तो एक निर्णायक आणि टर्निंग पॉइंट होता ज्याने त्यांच्या आयुष्याची दिशा शून्यातून थेट शिखराकडे वळवली. न थांबणारी कृती, टप्प्याटप्प्याने जीवन उभारणी. पण बघा, फक्त विचार बदलून चालत नाही ना, त्या विचाराला कृतीची जोडही द्यावी लागते. आता हेच पहा ना, त्यांनी स्वतःला कसं घडवलं. सगळ्यात आधी त्यांनी हळूहळू लिहायला शिकायला सुरुवात केली. ज्या व्यक्तीला हात नाहीत त्याने लिहायला शिकणं ही काही साधी गोष्ट नाहीये, ही एक जबरदस्त इच्छाशक्ती आहे. त्यानंतर शरीराचा समतोल राखण्यासाठी आवश्यक असलेले अवयव नसतानाही त्यांनी पोहणे शिकून पाण्यावर मात केली. आणि पुढे जाऊन तर त्यांनी पब्लिक स्पीकिंग म्हणजेच सार्वजनिक भाषण देण्यास सुरुवात केली. जो आवाज एकेकाळी नैराश्याने पूर्णपणे दाबला गेला होता तोच आवाज आता जगासमोर ठामपणे उभा राहणार होता. या साध्या वाटणाऱ्या कृतींमागे कधीही हार न मानण्याची एक अफाट वृत्ती लपलेली आहे. आणि या अफाट संघर्षाचा आज काय परिणाम झालाय? एकेकाळी ज्याला शाळेत हेणावलं गेलं होतं की तू काही करू शकत नाहीस, तोच व्यक्ती आज संपूर्ण जगभर एक सुप्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर म्हणून ओळखला जातोय. ते आज जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा देत आहेत. इतकंच नाही तर ते एका अतिशय सुंदर आणि आनंदी कुटुंबाचा भाग आहेत. ज्या व्यक्तीला वाटलं होतं की आपलं आयुष्य संपलंय त्याने स्वतःच्या अदम्य विश्वासावर स्वतःचं एक परिपूर्ण विश्व निर्माण केलं आहे. अंतिम धडा, या प्रवासातून आपण काय शिकू शकतो? तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आयुष्यात येणारी कोणतीही समस्या ही माणसाच्या दृष्टिकोनापेक्षा कधीच मोठी असू शकत नाही. समस्या कितीही भयंकर असू दे, जर आपला ॲटिट्यूड मोठा असेल ना तर ती समस्या अगदी क्षुल्लक वाटू लागते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे मान्य करावंच लागेल की आयुष्य नेहमीच न्याय्य नसतं. ते अनेकदा अनफेअर असतं. पण जर आपण हार मानण्यास ठामपणे नकार दिला तर तो संपूर्ण खेळच बदलून जाऊ शकतो.
परिस्थितीवर आपलं नियंत्रण नसेलही, पण त्यावर काय प्रतिसाद द्यायचा आहे आपल्या नक्कीच हातात असतं, आणि हाच प्रतिसाद विजयाचा मार्ग ठरवतो. आपण जिथून सुरुवात केली होती नेमके तिथेच आता पुन्हा आलो आहोत. जर काहीच नसलेला माणूस हे जग जिंकू शकतो, तर आपल्याला कोण थांबवत आहे? आपल्याकडे सर्व साधनसामग्री आहे, शरीराचे अवयव सुस्थितीत आहेत. मग असा कोणता अडथळा आहे जो आपल्याला पुढे जाण्यापासून रोखतोय? निक यांच्या या विलक्षण कहाणीवरून हेच सिद्ध होतं की मर्यादा या शरीरात नसून केवळ आणि केवळ आपल्या मनात असतात. या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर आपण सर्वांनीच नक्की विचार करायला हवा.